नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपण संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या संदर्भात जी आपण संकल्प बॅच मेंटरिंगची चालू करतोय त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या बॅचसाठी आपले जे मुख्य मार्गदर्शक आहेत विशाल शितोळे सर आणि त्यासोबत राम गुंजाळ सर हे पण इथे पार्टिसिपेट होतील. तर या बॅचच्या संदर्भामध्ये एक इंट्रोडक्शन करण्यासाठी मी विशाल शितोळे सरांना विनंती करतो की सर तुम्ही आपली संकल्प बॅच जी प्रिलिम्स होती त्याचा तुमचा काय अनुभव होता आणि आता आपण जी काय संकल्प मेन मुख्यची बॅच करतोय त्याविषयी थोडंसं इंट्रोडक्शन करा. विशाल सर. हा नमस्कार. तर आम्ही जी काही संकल्पची कंबाईनची प्रिलिमची बॅच घेतली होती ती साधारणतः 31 डिसेंबरला लॉन्च केली होती आणि त्याच दिवशी ठरवलं होतं की 50 मेंबर्स पाहिजे आपल्याला. तर आम्हाला खूप कमी वेळ मिळाला, 1 ते 31 जानेवारी, साधारणतः एकच महिना आम्ही ते घेऊ शकलो. तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं, तर पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे ग्रुप पाडले होते की ज्यांना 2-2 रिव्हिजन हव्यात, म्हणजे ज्यांच्या 2 रिव्हिजन होऊ शकतील असे एक वेगळा ग्रुप केला होता आणि ज्यांच्या 3 रिव्हिजन होऊ शकतील अशा ग्रुप केल्या होत्या. त्यांना आपण स्प्लिट करून दिलं होतं सिलेबस आणि जे काही टेस्ट सिरीज किंवा जे प्रिव्हियस इयर पेपर आहेत तर त्याचा एक प्लॅन तयार करून दिला होता. आणि जे काही गायडन्स आहे म्हणजे डेली फॉलोअप्स असतील किंवा आपण एक सिंपल गोष्ट काय केली होती माहिती का, विद्यार्थ्यांना आर्टिकल जे असतात ना तर ते आर्टिकल रोज एक 5-5 आर्टिकल किंवा 10-10 आर्टिकल आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे आपण स्प्लिट करून दिलं होतं की एवढ्या दिवशी एवढंच करा. तर ते विद्यार्थ्यांना त्याचा इतका फायदा झाला की आता जे काही आर्टिकल्स किंवा ज्या काही गोष्टी पॉलिटीच्या विचारल्या होत्या ते मुलांचे विदाऊट एफर्ट म्हणजे एफर्टलेस मार्क्स मिळून गेले. त्यानंतर जे काही सीसॅटचा अप्रोच असेल किंवा शेवटच्या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी आपण म्हणजे फोकस करायला पाहिजे, कोणत्या फॅक्ट्स किंवा जे मेमोरायझेशन करायला पाहिजे ते आपण व्यवस्थित त्यांना करून दिलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठलं गोष्ट वाचू नये आणि कुठली गोष्ट वाचताना कुठल्या ह्याच्यातून करायची तर ते आपण दिलं होतं. भरपूर अशी मुलं आहेत आता की ज्यांना कंबाईनला 40-45 पर्यंत मार्क मिळायचे आणि आज ते 60+ मार्क दिले. म्हणजे याच्यात असं नाहीये की बाबा फक्त आमच्या संकल्प बॅचमुळेच झालं असं, पण त्याला एक एक डायरेक्शन मिळाली. म्हणजे जे आपले एफर्ट्स असतात ना ते मोस्टली डायरेक्शनलेस एफर्ट्स असतात, तर त्याला एक व्यवस्थित डायरेक्शन देण्याचं काम नक्कीच या मेंटरिंगच्या माध्यमातून केलं गेलं. आणि दुसरी एक आपण एक बॅच सध्या आपली पॅरल चालू आहे एमपीएससी मेन्सची, ती आपण एक साधारणतः एक 10 ते 12 डिसेंबरच्या दरम्यान लॉन्च केलेली. त्याचं पण सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे. तर त्या मेंटरशिपमध्ये पण आपण ह्याच गोष्टी करतो, पण त्याच्यामध्ये भरपूर वेळ असल्यामुळं ह्या 1 to 1 मेंटरिंगला किंवा जे काही तुम्हाला डाऊट सॉल्विंग किंवा पर्सनलाइज फीडबॅक असेल किंवा तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच गरज पडते असं नाही, पण मोस्टली भरपूर लोकांना गरज पडते अशा मोटिवेशन किंवा सायकोलॉजिकल सपोर्ट जी गोष्ट आहे ना ते मेंटरिंगच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं की हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क हे फक्त म्हणायच्या गोष्टी राहतात की बाबा स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क करा, पण ते स्मार्ट वर्क एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल टाइम मॅनेजमेंट असेल किंवा तुमचा एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन असेल. म्हणजे तुम्ही आता प्रिपरेशन करत असाल, म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर एखाद्याला आता 72 मार्क्स मिळाले आणि एखाद्याला 52 मार्क्स मिळाले, तर त्या प्रिपरेशन मध्ये त्यांच्या काहीच फॉल्ट नसतो, त्यांनी सोर्स पण सेम वापरलेले असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अभ्यास पण सेम वेळ केलेला असतो, याच्यात काहीच फरक नसतो. पण ते काही एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन जे असतं किंवा ज्याला आपण एक डायरेक्शन आणि व्यवस्थित केलेला प्लॅन करून केलेला जो प्रयत्न असतो ना तर त्याला नक्कीच यश मिळत असतं. तर ते करण्याचं काम आपण या मेंटरिंग मध्ये करणार आहोत. याच्यामध्ये काही असं लेक्चर्स वगैरे नसणार आहे, कंटेंट वगैरे अजिबात कव्हर केला जाणार नाही. हे हे काय ते काय तुम्हाला सरळ सरळ एक प्लॅन बनवून दिला जाईल, मेगा प्लॅन. त्यानंतर तुम्हाला ते टार्गेट स्प्लिट करून दिले जातील की कसं कोणत्या गोष्टी काय करायचं. म्हणजे कसं आहे ती गोष्ट तुम्ही आमच्यावर सोडू शकता की बाबा कधी कसा प्लॅन करायचा, काय करायचं. तुम्ही फक्त एवढंच करायचं की बाबा आज काय आपल्याला अभ्यास दिला ना तेवढा अभ्यास करायचा आणि रोज फॉलोअप द्यायचा. किंवा तुम्हाला एखाद्या दिवशी जमलं नाही तर आपण ह्या प्लॅन मध्ये कसं केलं होतं की बफर डेज ठेवले होते की बाबा कुठल्या दिवशी जर सपोज 3 दिवस तुम्हाला सायन्सला दिले आणि चौथ्या दिवस एक बफर ठेवला होता, म्हणजे 3 दिवसात नाही झालं किंवा तुम्ही आजारी पडले किंवा काय झालं तर ते कव्हर करण्यासाठी आपण बफर डेज ठेवले होते. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज लावताना पण आपण ते एक चार्ट तयार करून दिला होता प्लॅन की बाबा आपण चेक करायचं की आपल्याला कुठल्या टॉपिकचे किती क्वेश्चन बरोबर येत आहेत आणि त्यानुसार आपण हे करायचं.
आता सिम्पली आम्ही आता जे काही मेंटरशिप बॅच आहे एमपीएससीची, त्याच्यामध्ये काय करतोय माहिती का, तुम्ही जर बघितलं ना, गाठा सरांच्या बुकमधून समाज सुधारकांचे क्वेश्चन येत असतात, म्हणजे डायरेक्टली मी असं ऑब्झर्व केलं पर्सनली 21, 22, 23च्या एमपीएससी मेन्स मध्ये. तर त्यामध्ये आपण कसं केलंय माहिती का, जे सिलेबसचा जो पॉईंट आहे ह्याचा समाज सुधारकचा, तर त्याच्यामधून साधारणतः एक 10 ते 12 क्वेश्चन डिरेक्टली येत असतात. म्हणजे आपण जर सगळे असे इनडायरेक्ट रेफरन्स पण घेतले, वर्तमानपत्राचे क्वेश्चन येत असतात, किंवा काही क्वेश्चन असे मिक्स येत असतात, ते पर्सनॅलिटी ओळखायला किंवा काही त्यांच्या कार्यावर संस्थेवर येत असतात. तर ते 1.12 जो सिलेबसचा पॉईंट आहे एमपीएससी मेन्सचा, त्याच्यामध्ये साधारणतः एक 30-32 समाज सुधारकांची नावं दिलेली आहेत. तर ते आपण गाठामधनं रोज 2-2 स्प्लिट करून दिलेत, की बाबा ते गाठा सरांच्या बुकमधनं वाचा म्हणून. म्हणजे हे गोष्ट याच्यासाठी आहे की बाबा तुम्हाला कुठली गोष्ट कशातनं करायची, किंवा सरळ सरळ वन साईज फिट्स ऑल अप्रोच याच्यासाठी नसतोय, की बाबा काही लोकांना ते समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल, किंवा काही जण पवन माळी सरांच्या नोट्स वापरतात, किंवा काही जण फक्त व्हिडिओ पाहतात. तर एवढं करून पण तुम्हाला त्या गोष्टी सॉर्ट आउट होतीलच असं नाही. तर त्या एक व्यवस्थित एक्झामचं जे काही आता लेटेस्ट जे काही पेपर झालेले आहेत त्याचा आढावा घेऊन एक प्लॅन बनवून देणं, ही जबाबदारी ऍज अ मेंटर म्हणून आपण पार पाडत असतो. तर तुमच्या जे काही डाऊट्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते आपण 1 to 1 कॉलवर डिस्कस करतच असतो. तर आता जी आपण कंबाईनची ही मेंटरशिप लॉन्च करतोय, याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो काय काय असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर आता ग्रुप सी ची कंबाईन प्रिलिम देणार असाल मे मध्ये जी प्रस्तावित आहे, तर त्याच्याविषयी पण तुम्हाला गायडन्स दिला जाईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे मेन आपला अप्रोच तर तो असणारच आहे, टार्गेट आपलं कंबाईन मेन्स. पण जर तुमचा राज्यसेवेला स्कोर येत असेल तर राज्यसेवेचं पण आपण त्याच्यासोबत तुमचं पॅरलली कसं होईल. पण तुमचं हे प्रायोरिटी याच्यामध्ये कंबाईन मेन्स असेल, आणि त्याच्यासोबत राज्यसेवा जर पण तुम्हाला अभ्यास करायचा असेल तो पण आपण तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. कारण भरपूर लोकांचं जर तुम्ही एक अनालिसिस केलं ना आताच्या 2023च्या रिझल्टमध्ये, ग्रुप बी आणि ग्रुप सी, किंवा 2022च्या पण, 2022 आणि 23 एसटीआय, एसओ आणि एसआरचं, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जे पोरं सक्सेस होणारे आहेत ना, ते मॅक्सिमम पोरं हे राज्यसेवेचे अभ्यास करणारी मुलं आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल 2022ची जी काही मेन्स होती ती एक साधारणतः 8-9 हजार मुलांनी दिली होती. 2023ची मेन्स होती ती एक 5-5.5 हजार मुलांनी दिली होती. त्यानंतर आता 24च्या मेन्ससाठी साधारणतः एक 7-7.5 हजार मुलं तर असणारच आहेत. एवढे जे हा जो क्राऊड आहे का ना एमपीसीच्या ह्याच्यामध्ये, तर तो एकदम सिरियस वाला क्राऊड आहे. तर तो त्याच क्राऊडनं परत, म्हणजे जे राज्यसेवाचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, आज जे काही 450च्या आसपास जागा आहेत आणि आपण 16चा जर रेशो घेतला, एक साधारणतः 7.5-8 हजार मुलं पास होतील राज्यसेवेची. तर राज्यसेवेची अशी मुलं आहेत की 95% किंवा 90% आपण म्हणू शकतो ते पोरांनी कंबाईन एक्झाम दिलेलीच आहे. आणि जी मुलं राज्यसेवा पास होणार आहेत ती कंबाईन पण पास होणार आहेत. त्याच्यामुळे तुमची कॉम्पिटिशन ही आता सामान्य राहिलेली नाहीये. तर तुमची कॉम्पिटिशन ही अशा मुलांसोबत तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक एक मार्क, एक एक तुमचा मिनिट कसा प्रोडक्टिव्हली युटिलाइज होऊन तुमच्या सक्सेस पर्यंत किंवा जे तुम्हाला डिझायर्ड पोस्ट आहे तिथपर्यंत घेऊन जाईल, याच्यासाठी महत्वाचं आहे. तर तुम्ही हे वेळ न घालवता ह्या गोष्टी प्लॅन करून जर याच्यात सहभागी झाले तर नक्कीच आपण याची गॅरंटी देऊ शकतो. थँक्यू सर. आपण डाऊट्स काय असतील सर नंतर कव्हर करूयात. कमेंट सेक्शन पण ऑन आहे, तर कोणाला काही असेल तर ते कमेंट करून पण विचारू शकतात. थँक्यू विशाल सर. राम सर थोडंसं इंट्रोडक्शन देतो. राम गुंजाळ सर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर आहेत 2022चे. त्यांना एसटीआय आणि एएसओ 2023 दोन्ही पद मिळाले होते. त्यांनी ते दोन्ही ऑप्ट आउट केलेले आहेत. तर राम गुंजाळ सर थोडंसं एक मार्गदर्शन करा. हॅलो सर. हा नमस्कार राम, बोला. हा सर्वांना नमस्कार. तर सरांनी माझी इंट्रोडक्शन करून दिली. तर मी एक्झाम बद्दल बोलतो. विशाल सरांनी मेंटरशिपचं महत्व वगैरे, आम्ही काय करणार आहोत, नेमका आपला फ्लो कसा असेल, डायरेक्शन कशी असेल ते सांगितलंय. एक मिनिट, सॉरी टू इंटरप्ट. राम सर, तुम्ही आता 2 पोस्ट ऑलरेडी ज्या कंबाईन मेन्स मधल्या आहेत त्या तुम्ही मिळवलेल्या आहेत, त्याच्याविषयी डायरेक्टली बोललं तरी काही हरकत नाही. तुमचा अनुभव काय होता किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टींचा फायदा झाला, इन जनरल विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, जे तुम्ही मेंटरशिप मध्ये पण मार्गदर्शन करू शकता. नक्कीच सर, नक्की. हो. हा, तर मी 2023 ची मेन्स दिलेली. 2022ला पण मी एसटीआय, एसओ, पीएसआय आणि एसआर या चारही पण मेन्स दिल्या होत्या. तर मी माझा अनुभव सांगतो, कारण 2022ला थोडासा पॅटर्न वेगळा होता. मराठी इंग्लिशचा 80-20 असं होतं. ग्रामर, मराठी इंग्लिश हे 80 होतं. 20 मार्क करंट अफेअर्स, कम्प्युटर यामध्ये डिवाइड झालेलं होतं. तर आता 23चा मी जो अटेम्प्ट दिला तसाच पेपर आता आहे, तसाच पॅटर्न सेम आपल्याला कॅरी होणार आहे 24 मध्ये.
तर तेवीसचा माझा अनुभव सांगतो आणि मेंटॉरशिपचं महत्व सांगतो की मला कसा फायदा झाला. मी 2021च्या STI ला होतो. त्यावेळेस मला मराठी इंग्लिशला 64 मार्क होते, म्हणजे लँग्वेज पेपरला. तर सर्वात पहिलं लँग्वेज पेपर महत्वाचं का सांगतो, आपली एक्झाम 400 पैकी आहे आणि त्यातले 200 मार्क हे मराठी इंग्लिशला असतात आणि बाकीचे जे 200 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 सब्जेक्ट करायचे. म्हणजे मराठी इंग्लिशला तुम्हाला 2 बुक वाचले चांगले आणि PYQ जर चांगले केले तर तुम्ही हाफ मार्क्स कव्हर करताय. तर तुम्ही मराठी इंग्लिश खूप चांगला फोकस करू शकता. तर मी मेंटॉरशिपचं माझं असं झालं होतं की मला 2021च्या अटेम्प्ट मध्ये 64 मार्क होते आणि माझे एक रूममेट होते जे आता CO आहेत, सूरज सुर्वे सर. त्यांना राज्यसेवेमध्ये 90 मार्क्स पडले होते मराठी इंग्लिशला. तर मी त्यांना विचारायचो की सर कसं केलं तुम्ही, इतके मार्क कसे पाडले? ते म्हणायचे की तू आणि मी जे वाचतोय ते कंटेंट सेम आहे. मग त्यांच्याकडनं मी मार्गदर्शन घेतलं. मग तेव्हा माझा स्कोअर 2022 मध्ये झाला होता 75 मार्क्स आणि 2023च्या मेन्स मध्ये मला मराठी इंग्लिशला 85 मार्क्स पडलेत. तर मग तिथपर्यंत कसं पोहोचलं, यात मेंटॉरशिपचं खूप मोठं महत्व आहे. सर्वात पहिलं आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे की पेपर हा 100 पैकी 100 अटेम्प्ट होणं. बऱ्याच मुलांचा, तुम्हाला सगळ्यांना जाणवत असेल की 1 तासामध्ये तुम्हाला पेपर अटेम्प्ट होत नाही. म्हणजे तुमचा अभ्यास सगळ्यांना वाटतं की मला हे जमत होतं, मला पॅसेज सुटला नाही किंवा माझी इंग्लिशमध्ये सिली मिस्टेक झाल्या. सगळ्यात महत्वाचं आपण मेंटॉरशिप मध्ये टाइम मॅनेजमेंट वरती वर्क करणार आहे. क्वेश्चन्स कसे फास्ट सॉल्व्ह करायचे याच्यामध्ये खूप ट्रिक्स पण असतात. आता तुम्हाला सांगतो मराठी इंग्लिशचा पॅटर्न कसा बदललाय. सध्या आता मराठीचं जर अनालिसिस पाहिलं 2023चं माझं, तर व्याकरणाचे 27 प्रश्न होते आणि व्होकॅब्लरीचे 18 प्रश्न होते शब्दसंग्रहाचे आणि 5 उतार्याचे प्रश्न होते. आता शब्दसंग्रहाचं महत्व इतकं वाढलंय की त्याला पण तुम्हाला म्हणजे सेपरेट अभ्यास करावा लागेल. वाळंबे सरांनी त्याचं एक सेपरेट बुक पण लॉन्च केलेलं आहे, वाळंबे सरांचं. तर मग शब्दसंग्रह इंग्लिशची व्होकॅब्लरी असेल, इंग्लिशमध्ये पण 17 व्होकॅब्लरीचे क्वेश्चन होते आणि शब्दसंग्रह वगैरे हे म्हणजे तुम्हाला 4-5 दिवसात किंवा महिनाभरात बिल्ड होत नाही. त्यासाठी तुम्ही PYQ फोकस करता आणि आपण अशा काही ट्रिक्स कव्हर करणार आहेत ज्यातनं तुम्ही माहित नसताना पण व्होकॅब्लरीचे पण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. त्याच्यामध्ये काही रूट वर्ड्स असतात, त्याच्यावरनं आपल्याला व्होकॅब्लरी बिल्ड करता येते. तुम्हाला जर रूट वर्ड्स माहित असतील तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड आलेले व्होकॅब्लरीचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करणार ते आपण सगळं घेणार आहोत. आणि दुसरा एक सांगतो की कॉमन एरर्स, जो इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स असतो, कॉमन एरर्स असतात प्रत्येक सेंटेन्स मध्ये, याच्यामध्ये ते पण आपल्याला माहित असतं एरर्स असतात या क्वेश्चन मध्ये, पण एक्झॅक्ट तुम्ही वाचलं ना सेंटेन्स की तुम्हाला समजलं पाहिजे की असं वाक्य आलं की यात कुठे एरर असतील, तुम्ही डायरेक्ट तिथे गेलं पाहिजे. हे आपण अप्रोच मध्ये घेणार आहे आणि हे 100% तुम्हाला सांगतो हे तुमचं कव्हर होईल. त्यामधनं आपण ते एक्झॅक्टली करू सगळं. त्याच्यानंतर तुमचे मी डेली फॉलोअप्स घेईल. आपण मराठी इंग्लिशचा एक पेपर पण सॉल्व्ह करून घेऊ. तुमच्या डिमांडनुसार आणखी इयर वाईज पेपर सॉल्व्ह करून घेऊ. 1 तासात कसं सॉल्व्ह करता येईल, कसे अटेम्प्ट करायचे, इलिमिनेशन टेक्निक कसं वर्क करतं, याचा खूप फायदा होतो. त्याच्यानंतर पॅसेज बद्दल मी बोलतो. बऱ्याच मुलांची प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते. अप्रोच बॅच, आपण मेंटरशिप बॅच त्याच्यासाठीच घेतोय की आपल्याला पर्सन टू पर्सन इंटरॅक्ट करायचंय. काही मुलं म्हणतात की पॅसेज मी आधी सोडवतो, काही म्हणतात मी दोन्ही पॅसेज लास्टला सोडवतो. दोन्हीही चालेल, पण आपल्याला त्यामध्ये टाइम बाउंड सोडवायचा आहे. त्यासाठी पॅसेज सोडवण्याची स्ट्रॅटेजी काय असते, म्हणजे माझा आजपर्यंत कधीच पॅसेज मिस झालेलं नाही आणि किंवा कधीच 100 अटेम्प्ट पेक्षा कमी अटेम्प्ट आला नाही आणि विथ अॅक्युरसी येतो. त्यासाठी काही टेक्निक्स असतात, ते पण आपण मेंटरशिप बॅच मधनं आम्ही तुमच्याशी डिस्कस करणार. आमचा हेतूच आहे की तुम्हाला 300 प्लस आपलं टार्गेट आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. त्याचं कारण सांगतो की तुम्ही बरेच जण नवीन असतात, पहिल्यांदा मेन्स देतात आणि एक एक्सपिरियन्स पर्सन असतो ज्याने त्या चुका केलेल्या असतात. तुम्ही प्रत्येक वेळी गेले की तुमच्या नवीन सिली मिस्टेक्स होतात आणि मग तुम्ही ट्रायल अँड एररने करत बसलं तर तुमचा खूप वेळ जाणार. त्यामध्ये आपण डायरेक्ट तुमच्या त्या ट्रायल अँड एरर मेथडला स्किप करून तुम्हाला मेंटरिंग करून तुमचा स्कोअर कसा 300 प्लस येईल त्याच्यावरती आपण भर देणार. दुसरं मी बोलेल GS सब्जेक्ट बद्दल. तर GS सब्जेक्ट मध्ये पण आपल्याला नवीन काय टॉपिक्स आलेले आहेत. आता मी त्याचं 2023चं अनालिसिस केलं पेपरचं, तर त्यामध्ये आपल्याला जनरल सायन्सच आहे इथून मागे, त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पार्ट एक ऍड केलेला आहे कंबाईन मेन्सला पण. त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे 8 क्वेश्चन्स आले होते आणि जनरल सायन्सचे 12 क्वेश्चन्स आले होते. त्या 8 क्वेश्चन्स मध्ये रिमोट सेन्सिंग आहे, त्यानंतर एरियल फोटोग्राफी नावाचा टॉपिक ऍड झालेला आहे. हे जे टॉपिक्स आहेत ते पूर्ण राज्यसेवेचे टॉपिक्स आहेत. त्यानंतर त्याच्यासाठी मटेरियल काय आहे ते बऱ्याच मुलांना माहित नाही, ते मटेरियल काय वाचायचं. त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफीमध्ये एखादा तुम्हाला न्यूमेरिकल पण तिथे दिसेल
आता एकच पेपर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला माहित नाही एक्झॅक्ट, तर ते पण असेल, ते कसं सॉल्व्ह करायचं आणि शॉर्टकटने कसं सॉल्व्ह करायचं ते पण आपण या बॅच मधनं कव्हर करू. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मॅथ्स रिझनिंगचे आपल्याला आता 22 क्वेश्चन्स असणार आहेत. प्रिलिमला तुमच्या 20 होते, मेन्सला 2023ला 22 क्वेश्चन्स होते. त्यात गणित आणि सांख्यिकीचे 12 आणि बुद्धिमत्तेचे 10. म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग तुम्हाला टाइम मॅनेजमेंट असणार आहे. काही क्वेश्चन्स एकदम इझी असतात तर काही खूप टफ असतात. काही क्वेश्चन्स तुम्हाला विदाऊट फॉर्म्युला यूज करता किंवा विदाऊट तुम्ही पेपर वरती घेता कसे फास्ट सॉल्व्ह करू शकता, काहींना फॉर्म्युला आठवत नाही, ते पण आपण मेंटरशिप बॅच मधनं कव्हर करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरिंग पण असेल, तुमचं कन्सेप्ट क्लिअर पण करू आम्ही, तुमचे डाऊट्स पण 1 to 1 घेऊ. आणि सर्वात महत्वाचं विशाल सरांनी सांगितले, सायकोलॉजिकल सपोर्ट. बऱ्याच जणांना या काळात तुम्हाला एखाद्याला एखादी टेस्ट वगैरे दिली, मार्क्स कमी येतात, तर तुम्हाला असं वाटतं की नाही मला डिप्रेशन मध्ये गेलंय, तिथं आम्ही इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करणार. तुमच्या स्कोरसाठी, स्कोर बूस्ट करण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं. मेंटॉर म्हणजे एक तुम्हाला म्हणजे आम्ही दत्तक घेतलंय असं समजा, अशी आमची जबाबदारी असेल या बॅच मध्ये. आम्ही पूर्णपणे तुमचा स्कोर कसा जाईल आणि टाइम मॅनेजमेंट कसं होईल यावर वर्क करू. तुमच्या एरर्स कमी होतील, मटेरियल शेअर करू. मराठी इंग्लिश तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं, मी तुम्हाला 80+ कसं जायचं हे 100% सांगेल. तुम्ही फक्त तुमचं वर्क करा, फॉलोअप द्या, आपण त्याच्यावरती 100% वर्क करू. थँक्यू सर. थँक्यू राम सर. बघा, बेसिक गोष्टी काय आहेत की माझं असं म्हणणं, मी खूप वेळा हे बोललोय की कंबाईनचा जो क्राऊड आहे किंवा कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी ना प्रचंड मेहनती असतात. म्हणजे मेहनतीमध्ये कुठे कमी नाहीये. प्रॉब्लेम काय होतो की सगळ्यांना पोस्टमध्ये का कन्वर्ट करता येत नाही, छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे प्रत्येक विषयाच्या म्हणा, प्रत्येक पेपरच्या म्हणा, तर त्या कुठेतरी मिस करतो. एक प्रॉपर डायरेक्शन राहत नाही. आता बऱ्याच जणांचा फोन, सर सुरुवात कुठून करू, काय करू, कसा अप्रोच ठेवू. आता माझ्या फ्री मेंटरिंग मध्ये मी तर सगळ्यांना सांगत असतो, इथे काय होतं तुम्हाला ह्या मेंटरिंगच्या बॅच मध्ये व्यासपीठ, बाबा राम सरांकडे किंवा विशाल सरांकडे, तुम्हाला वाटलं सरांना मेसेज केला, सर मला ह्या टॉपिक मध्ये ह्या असंच करायचं, मला अडचण येते, काय केलं पाहिजे, तुम्हाला तिथे एक एक्सपर्ट ओपिनियन आहे. आणि असे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतः या लेटेस्ट मध्ये ह्या पोस्ट पण काढलेल्या आहेत, प्रोसेसचा भाग आहेत, परीक्षेची तयारी करताय. त्यामुळे तुम्हाला तो टच जो असतो आणि एक एक्सपर्ट ओपिनियन ज्याला आपण म्हणतो की हा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळवता येईल याचं काम तुम्हाला मेंटर त्या ठिकाणी करत असतं. त्यामुळं मेंटरिंग मध्ये टीचिंग हा फोकस नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरीकडे मेंटरिंग मध्ये टीचिंग असतं, आपल्याकडे टीचिंग नाही. आपण 1 to 1 मेंटरिंग याचा अर्थानं म्हणतो की विशाल सरांचे जर तुम्ही ग्रुप बघितले, राज्यसेवा मेन्स असेल किंवा संयुक्त पूर्वचे असेल, डेली टार्गेट देणं, तिथं रिपोर्टिंग करून घेणं, वेगळे छोटे छोटे सेशन्स घेणं. काय आता जसं राम सरांनी सांगितलं की एरियल फोटोग्राफी आहे, रिमोट सेन्सिंग आहे, किंवा मराठी इंग्लिश मध्ये काही आहे, किंवा मॅथ रिझनिंगचं आहे. काही ठराविक ट्रिक्स असतात, काही छोट्या छोट्या काय म्हणतील त्याला महत्वाच्या गोष्टी असतात, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते लक्ष होत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय होती की खूप जणांचं एक हार्डवर्कच्या मागे लागत लागत फक्त पाट्या टाकायचं काम होतं, की हे पुस्तक करतो, देसले करतो, कोळंबे करतो, लक्ष्मीकांत करतो, हे करतो. पण एक्झॅक्टली सिलेबस काय, कसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले, डिफिकल्टी कशी वाढत चालली आहे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, किती इनपुट दिले पाहिजे, हे सगळं प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या लेवलला करणं शक्य नसतं. आणि कॉम्पिटिशन, विशाल सरांनी सांगितलं ना, ऑलरेडी राज्यसेवा किंवा जे चांगल्या चांगल्या कॉलेजमधून पासआउट विद्यार्थी आहेत, बऱ्यापैकी लोकांचे स्किल्स ऑलरेडी डेव्हलप असतात. त्यांसोबत कॉम्पिट करताना तुम्हाला एकतर त्या लेवलला स्किल डेव्हलप करावे लागतात किंवा बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. बेस्ट एक्झाम्पल विवेक उगलेच आहे बघा. आता रँक 4 आहे राज्यसेवा 2023ला, सीओईपीचा पासआउट आहे, पहिल्या अटेम्प्ट मध्ये 23ला एसटीआय पण आहे, आता रँक 4 पण आहे राज्यसेवा 23ला. म्हणजे त्यानं थोडा जरी बेसिक अभ्यास केला तरी तो पास होणारच होता. कारण सीओईपी सारख्या कॉलेजमधले पोर आहे ना, त्यांचा ऑलरेडी बेसिक स्किल सेट खूप चांगला झालेला असतो. आणि प्रत्येक जण सीओईपीचा नाहीये, पण जसं विशाल सरांनी सांगितलं ना की राज्यसेवेत जेवढे विद्यार्थी ते 7-8 हजार विद्यार्थी, जवळपास सगळ्यांनीच ही कंबाईनची प्रिलिम दिलेली आहे. आणि कंबाईनची मेन्स जी आहे ते राज्यसेवेच्या मेन्स नंतर आहे. त्यामुळे हे सगळेजण परत कॉम्पिटिशन मध्ये येणार आहेत. त्यामुळं तुम्ही जर हा विचार करत असाल की बाबा नाही होऊन जाईल कंबाईन, मी हे करतो, अशा भ्रमामध्ये राहू नका. तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजीनं, एक प्लॅनिंगनं अभ्यास करावा लागेल. आणि नुसतं अभ्यास करतो म्हणून पण होत नसतं. खूप जणांचं तुम्ही प्रिलिम्स मध्ये पण बघितलं, अभ्यासाच्या लेवलनं मार्क रिफ्लेक्ट झालेले नाहीयेत. त्याचं कारण आहे की एक्झामचं टेम्परेचर असेल, मॅनेजमेंट असेल, तरी की 3-4 प्रश्न गेले तर तुम्ही कट ऑफच्या बाहेर येऊन जाता. त्यामुळं इथे ह्या मेंटरिंग बॅच मध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला एक्झॅक्ट डायरेक्शन दिली जाईल, एक्झॅक्ट डायरेक्टली सांगितलं जाईल
काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, कुठपर्यंत करायचं, बस हा त्याचा मेन फोकस राहील. बाकी टेक्निकल गोष्टी ज्या आहेत तर आजपासूनच आपण चालू करतोय. ही जी बॅच आहे उद्यापासून 7 फेब्रुवारी पासून, आणि याची फीस जी आहे ती 5,000 रुपये फीस आहे. पण पहिले 10 ऍडमिशन आपण 4,000 रुपये फीस ठेवतोय. 4,000 रुपये फीस तुमच्या थ्रोआउट प्रिपरेशन जे असेल, मेन्स असेल किंवा बाकी पुढच्या PSIच्या केसमध्ये इंटरव्ह्यू वगैरे असेल त्याच्यापर्यंत असेल. आणि फक्त 50 सीट असतील, कारण विशाल सर 25 आणि राम सर 25, फक्त 50च विद्यार्थी आपण घेतो. राज्यसेवेच्या बॅच मध्ये ऑलरेडी जवळपास सगळे फुल झालेत. मग नंतर मला जण रिक्वेस्ट करतात सर प्लीज घ्या, प्लीज घ्या. त्याच्या ठिकाणी अडचण होते, बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. त्यामुळं एक 25 आकडा ठेवलाय. 25 विद्यार्थी मॅनेज होतात एका मेंटरला. त्यामुळे आपण 25 50 लिमिट ठेवलेलं आहे. त्यामुळे जे पहिले 50 विद्यार्थी येतील फक्त त्यांनाच एंटरटेन केलं जातील. त्याच्यानंतर तुम्ही कितीही रिक्वेस्ट केली, काही केली तरी ते तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही. त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बॅच बद्दल काही माहिती असेल तर माझा नंबर सगळ्यांकडे आहे, किंवा तुम्हाला विशाल सरांसोबत बोलायचं असेल, राम सरांसोबत बोलायचं असेल तर तुम्हाला बोलता येईल. विचारा, कमेंट सेक्शन ऑन आहे. सर कट ऑफ बद्दल सांगा, कट ऑफचा व्हिडिओ थोड्या वेळात अपलोड होईल. काही अडचण असेल तर बोला. मला वाटतं बऱ्यापैकी डाऊट्स आपल्या इथे क्लिअर झालेले आहेत. अडचण आली तर परत आपण 1-2 दिवसांनी राम सरांचं मार्गदर्शन इन जनरल संयुक्त मुख्य परीक्षेसाठी आपण घेऊया. थँक्यू राम सर, थँक्यू विशाल सर, थँक्यू ऑल. थँक्यू सर, थँक्यू.